महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। माहूरगडाचा ऐतिहासिक वारसा पांडवलेणी मूलभूत सुविधेपासून वंचित। एएसआयने तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। राणा युवा सेना शहर प्रमुख। श्री क्षेत्र माहूरगड येथील राष्ट्रकूटकालीन ऐतिहासिक पांडवलेणी परिसरात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे पर्यटकांना रस्ता, वीज, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, नामफलक, सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक तथा युवासेना तालुका प्रमुख सोनू पाटील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहर प्रमुख माहूरगड राणा उर्फ विजयसिंह हजारी यांनी ऐतिहासिक स्मारके आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षण आणि देखभालीची देखरेख करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। माहूर शहरापासून उत्तरेला अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नाही। डोंगरामध्ये 170 फुटांवर कोरलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध नाहीत। ज्या पायऱ्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत। वीज आणि पाण्याची सोय उपलब्ध नाही। लेण्यांच्या परिसरात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक तिथे जाण्यास धजावत नाहीत। तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही। हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित असल्याने लेण्यांच्या परिसरात पर्यटकांसाठी कोणतीही मार्गदर्शक सुविधा नाही। ही लेणी 12 जानेवारी 1953 रोजी औरंगाबाद पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली, परंतु त्यानंतरच्या दशकात या लेण्यांचा अपेक्षित विकास झालेला नाही। पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे त्यानंतर ही लेणी सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळ छत्रपती संभाजीनगर या विभागाकडे देखरेखीसाठी देण्यात आली आहे, परंतु परिस्थिती जैसे थे आहे। माहूरगड येथील पांडव लेणी ही प्राचीन व ऐतिहासिक वारशाची अमूल्य धरोहर आहे। दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक, इतिहासप्रेमी व संशोधक भेट देत असतात। मात्र लेणी परिसरात आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे। या सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची संख्या वाढवण्यास तसेच ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनास मदत होणार असल्याचे राणा यांच्याकडून निवेदनात नमूद करण्यात आले असून या आवश्यक बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन पांडवलेणी परिसरात आवश्यक त्या मूलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी। या मागणीसह ऐतिहासिक वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे याची आठवण करून देण्यात आली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।